दृश्य पियुष गोयल यांची। पियुष गोयल हे उत्तर मुंबईमधनं भाजपचे महायुतीचे उमेदवार आणि ते आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। त्याची तागी दृश्य आपण बघतोय। पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असा सामना आपल्याला उत्तर मुंबईमध्ये यावेळेला बघायला मिळतोय आणि त्यासाठी आज मतदान पार पडतंय। राज्यात आज 5व्या टप्प्याचं आणि राज्यातलं शेवटच्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडतंय। आता आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आहोत। उत्तर मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भूषण पाटील यांनी मतदान केलेलं। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आपण मतदान केलं, अगदी सकाळी 7 वाजता तुम्ही इथे मतदान केंद्रावर पोहोचला होतात। मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते, काय वाटतं एकंदरीत किती मतदान होईल, मतदारांना काय आवाहन करा? नाही, मतदान तर चांगलंच होईल माझ्या मते आणि मतदान करणं आवश्यक आहे। लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपण पहिलं आपलं जे मतदानाचा हक्क आहे तो बजावलाच पाहिजे आणि ते आज सकाळपासून पाहतो लोक व्यवस्थितपणे मतदान करत आहे। माझ्या मते मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे मतदान होईल। सर, पहिले 4 टप्पे बघितले तर जवळपास सगळ्याच ठिकाणी 2019च्या तुलनेत कमी मतदान झालंय। काय नेमकं कारण असेल? लोक मतदानाकडे पाठ का फिरवत आहेत आणि मुंबईतल्या जनतेवर विश्वास आहे का? मुंबईतल्या जनतेला काय आवाहन कराल मतदानासाठी? माझ्या मते आज 5वा टप्पा आणि महाराष्ट्र आणि मुंबईसाठी शेवटचा टप्पा आहे आणि मे महिन्याचा शेवटचा महिनाचा शेवट आहे। लोक बरेच मला वाटतं गावी वगैरे निघून गेले आहेत, पण ते तसं न करता लोकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे होता आणि माझ्या मते लोक सुट्टी घेऊन बाहेरच घेण्याच्या मूडमध्ये होते वाटतं। शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार लागून त्यामुळे हे थोडं मतदानाचं प्रमाण घटेल असं वाटतं मला। मला खूप चांगलं वाटतंय की मी पहिल्या वेळा मतदान करते। आपला भारत देश पूर्ण जगात सर्वात मोठा लोकशाही आहे आणि मी हा हक्क बजावते। मला खूप चांगलं वाटतंय। मी माझ्या देशात तर्फे पहिला कॉन्ट्रीब्युशन करते आणि मी एव्हरी इलेक्शन मतदानानंतरची भूषण पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि आता ही दृश्य आहेत ती आहेत उज्ज्वल निकम यांची। उत्तर मध्य मुंबईमधले भाजपचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे। पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। 2 उमेदवार जे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, उज्ज्वल निकम आणि पियुष गोयल। उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। वर्षा गायकवाड यांच्या रूपानं त्यांच्यासमोर एक अवघड आव्हान आहे। थेटपणे भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढत आपल्याला उत्तर मध्यमध्ये बघायला मिळते। तर उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांच्यासमोर काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्या रूपानं आव्हान आहे। पियुष गोयल हे मतदानासाठी पोहोचत आहेत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। मोदींच्या मंत्रिमंडळामधले मंत्री पियुष गोयल हे यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उत्तर मुंबईमध्ये तिथे त्याप्रमाणे मतदान करणं हे पक्षानुसार लक्षात घेऊन काम करायला लागतं। तसं धन्यवाद। राजकारणाविषयी राम नाईक बोलत होते, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 90 पार केल्यानंतर सुद्धा अगदी उत्साहात सकाळी मतदान केंद्रावरती कुटुंबासह पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं। कॅमेरासन नितीन जाधव सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर त्यांनी पुढारी न्यूजकडे दिलेली प्रतिक्रिया ही दृश्य आपण बघतोय ती आहेत अर्थात उज्ज्वल निकम यांची। उज्ज्वल निकम यांचं घरी औक्षण केलं जात आहे। आज त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय मोठा दिवस आहे। थोडं मागे विश्वास व्यक्त करतात। मी करतो झूम तुमचे कॅमेरा फ्रेम मध्ये येतोय। अरविंद सावंत माध्यमांशी बोलतात। लाईव्ह दृश्य महिन्यानंतर आज सर्वजण मतदान करायला आलेले आहेत। काय एकंदरीत हम तुम्हारे तर शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकमधले उमेदवार हेमंत गोडसे सुद्धा माध्यमांशी संवाद साधले आहेत। शिवसेनेची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? महाविकास आघाडीची तर आहेच आहे, पण ज्या पक्षाचा मी त्याच पक्षाचं नाव घेतलं महाविकास आघाडी आणि हा महाविकास आघाडीचा कोणाची तीव्रता खूप आहे आणि अशा वेळी मतदानाच्या टक्केवारी आपण बजावला पाहिजे। आपण या मला असं वाटतं की माझं कळकळीचं आव्हान आहे, थोडासा त्रास सहन करावा लागेल पण तरी सुद्धा व्यवस्था केली। बाहेर जर आम्ही लागलो तर हा मंडप उभा केलाय, पंख्यांची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। सर्वांनी जे तुमच्या मनामध्ये धगधगतंय
ती धगधग पाहिजे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. आणि ती जो काय म्हणूया आपण आदर किंवा चीड दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत अक्षरशः. त्या आदरणीय उद्धवजींबद्दल आहे, त्या संबंध या ज्या पद्धतीने सरकारचा त्याबद्दलचा आहे. आणि म्हणून ते मतदान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. व्यक्तिगत नुसतं बोलून जमणार नाही, सर्वांनी मतदान करा ही माझी कळकळीची विनंती. सर, विरोधक म्हणतात प्रचार झालेला फायनल आर्ग्युमेंट आज फायनल आर्ग्युमेंट आहे आणि जजमेंटचा निकाल 4 तारखेला आहे. नाही, निकालाबद्दल मी काही अपेक्षित सांगणार नाही, कारण आचारसंहिता असल्यामुळे अशा रीतीने कुठलंही मतदारांना प्रभावित करण्याविषयी किंवा परावृत्त करण्याविषयी कुठलंही भाष्य मी करणार नहीं. पहले मैं मंदिर में जाने वाला हूँ और उसके बाद मैं मेरा मतदान का हक यहाँ बजाऊंगा और फिर मैं हर पोलिंग स्टेशन को मेरी जो कॉन्स्टिट्यूंसी उसमें घूमने वाला हूँ. क्या मुंबई निवासियों को आप अपील करना चाहेंगे आज अपना कर्तव्य बजाने को लेकर? लोकशाही में मतदान करना एक उत्सव है और मुझे पूरी उम्मीद है कि हर कोई मुंबईकर अपना ये हमारे संविधान ने दिया हुआ हक से जरूर बजाएगा और बहुत से ज्यादा मतदान करेगा. आपको लगता है कि जिस तरह से पिछले भी बार लोगों ने एक जागरूक नागरिक होने की तरह अलग अलग मुद्दे हैं, देश को ध्यान में रखकर, देश की तरक्की, उन्नति, सुरक्षा को लेकर ध्यान में रखकर वोट करने निकलेंगे लोग? देखिए, आज